ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण दुसरं. सद्गुरु वंदन. सद्गुरु परस्पर विरोधी धर्म एकत्र नांदवतो भाग दुसरा. ओवी आहेत 59 आणि 60. सद्गुरु परस्पर विरोधी भावांना आपल्याच ठिकाणी कसे नांदवतात त्याचे ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्टीकरण करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, ते जे तमाते काही परस्पर निके नाही, तरी सूर्याच्या ठाई सूर्योची आधी. तेजतम म्हणजे प्रकाश आणि अंधार, निके म्हणजे सरळपणा किंवा सख्य. प्रकाश आणि अंधार यांच्यात परस्पर सख्य नाही, पण सूर्याच्या ठिकाणी दोघे सूर्य होऊनच असतात. पुढे म्हणतात, एकपण म्हणता भेदे, ते की नानात्वे नांदे, विरुद्ध आपण या विरुद्धे होतील काही. भेद म्हणजे भेद पावते. तो परमात्मा एकच आहे असे म्हणण्याने सुद्धा भेद निर्माण होतो. तोच हा परमात्मा नानात्वाने नांदताना दिसतो. तो स्वतःच आपल्या विरुद्ध कसा जाईल. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, प्रकाश अंधार वैरी एकमेक, सूर्य स्वाभाविक तेज राशी, तैसे सत्य मिथ्या दोन्ही न होऊन आपुला आपण असे जुका. एक अद्वितीय ऐसेही वर्णन, सापेक्ष म्हणून थिटे जेथे. तेथे नानात्वाची कोठोनीती मात, भेद भेदातीत स्वभाव जो. तामसीच जेथे चिन्मयता येते, विरोधासी तेथे ठाव कायचा. सद्गुरु परमात्मा सर्व जग आपल्यात सामावून घेऊन गगना एवढा व्यापक होऊन राहतो आणि तोच पुन्हा काही नाहीपणाने असतो, हे ज्ञानदेवाने समुद्राच्या उदाहरणाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी आणखी एक सूर्याचा दृष्टांत येथे दिला आहे. प्रकाश आणि अंधार या दोघांमध्ये परस्पर सख्य नाही. एक असेल तिथे दुसरा असतच नाही, इतका दोघात पराकोटीचा विरोधच आहे. पण ते दोघेही सूर्याच्या ठिकाणी सूर्य होऊनच राहतात. आपल्याला प्रकाशाचा किंवा अंधाराचा अनुभव येतो तो वास्तविक सूर्यामुळेच येतो, पण तो पृथ्वीवरून येतो. सूर्य असलेला पृथ्वीचा भाग प्रकाशित होतो तेव्हा प्रकाशाचा अनुभव येतो, व सूर्य नसेल त्या कालाला आपण रात्र म्हणतो, कारण त्यावेळी प्रकाशाचा अनुभव येत नाही. सर्वत्र अंधारच पसरलेला दिसतो. त्यामुळे आपल्याला असे दिसून येते की प्रकाश आणि अंधार हे एके ठिकाणी राहत नाहीत, परस्पर विरोधी गोष्टी आहेत व त्या सूर्याच्याच आधारे प्रतीतीस येतात. आपल्याला अंधार आहे हे अनुभवास येते म्हणून उजेडाची किंमत कळते. तसेच उजेडामुळे अंधारही नावारूपाला येतो. दोघे एकमेकांच्या नाशाचीच वाट पाहत असल्यामुळं दोघात हाडवैर आहे असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्ष सूर्याचा काय अनुभव आहे. तो तर सतत प्रकाशयुक्तच असतो. निखळ प्रकाश हेच त्याचे स्वरूप आहे. तरीही तो अंधारालाही आपल्याच ठिकाणी वागवतो असं म्हणावं लागतं. सूर्याच्या संदर्भात प्रकाश आणि अंधार हे परस्पर विरोधी शब्द वापरले जात असले तरी प्रत्यक्षात निखळ तेज हेच सूर्याचं स्वरूप असतं. भगवंतांनी गीतेत सांगितलं आहे की सुखम दुःखम भवो भावो भयमच्या भयमेवच. हे सर्व परस्पर विरोधी भाव एका परमात्म्यापासूनच झालेले आहेत. तसेच प्रकाश व अंधार हे परस्पर विरोधी भाव सूर्यामुळे उत्पन्न होतात. प्रकाश आणि अंधार यांच्यामध्ये विरोध असतो तो सूर्याहून भिन्न स्थळी असतो. सूर्याच्या ठिकाणी ते एकमेकांचा विरोध न करता गुण्या गोविंदानं एकत्र नांदतात. तसे सद्गुरु तत्व हेच एक फक्त सत्य आहे. गुरु शिष्यादी द्वैत आहे नाहीपणा हा विरोधात्मक भाव गुरुहून भिन्न स्थळी अनात्म दृष्टीत असतो, पण गुरूंच्या ज्ञानदृष्टीत असा भेद असत नाही. सद्गुरु परमात्मा आहे नाहीपणा, गुरु व शिष्य व त्या निमित्तानं येणारे वंद्य व वंदिता हे परस्पर विरोधी भावही ते आपल्यातच नांदवतात. एकूण सद्गुरु परमात्मा काही नाहीपणानं युक्त असून एकला एकच आहे. त्यांचे एक पण जर भंगतच नाही तर त्यांच्याकडे अनेकत्व कसे आले ते ज्ञानदेवानी पुढच्या ओवीत सांगितलं आहे. वास्तविक गुरुस्वरूपाला एकही म्हणता येत नाही याचे ज्ञानदेवानी आधीच विस्तारानं स्पष्टीकरण केलं आहे. कारण एक हे बहुपणाच्या सापेक्षतेने म्हटले जाते. त्यामुळे एक म्हटले तरी त्या ठिकाणी भेद निर्माण होतो. श्रुतीने परमात्मा हा एकमेवाद्वितीय असा सिद्धांत सांगितला आहे. म्हणून त्याला एक म्हणावे तर त्याच्या ठिकाणी शिवापासून तृणापर्यंत अनेक रूपी जगत नांदताना दिसते. म्हणजे गुरुस्वरूपी अनेकपणाही नांदत आहे. जीव ईश्वर, विद्या अविद्या, गुरु शिष्य, द्वैत अद्वैत
असे परस्पर विरोधी भावांना एक सद्गुरू परमात्माच आधारभूत आहे. आता या सर्व भावामध्ये विरोध आहे तो परस्परांशी आहे, पण ते आपल्याच आधारभूत तत्वाशी विरुद्ध होतील का? सर्पाच्या किंवा काठीच्या रूपाने भासणारी एक रज्जूच आहे. आता सर्प आणि काठी यांच्यामध्ये चेतन, अचेतन, सविष, निर्विष वगैरे भेद जाणतात, पण ते सर्व भेद रज्जूमध्ये असतात का? किंवा झाकण, पातेले, घडा हे भेद मातीपासून निर्माण झालेल्या भांड्यांमध्ये दिसून येतात, पण असते ती त्या सर्वांमध्ये मातीच. घडा किंवा पातेले याचा आपल्या अधिष्ठानभूत मातीशी विरोध नाही. तसे गुरुतत्व एकच आहे, तेच भेदाने नानात्वाने प्रतीतीस येते. भगवंतांनी गीतेत सांगितलं आहे की मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा एव. सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाच्या सुती वोविले. सोन्याचे मणी करून ते सोन्याच्याच तारेत ओवावेत. तसे भेद आणि नानात्व हे एकाच परमात्म सत्तेत अभेदाने गोवलेले आहेत. या सर्वांचा मथितार्थ काय ते ज्ञानदेव पुढच्या ओवीत सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.